प्रेम आंधळं असतं. लेखक प्रताप पाटील. तसं पाहिलं तर अनादी काळापासून प्रेम हा शब्द सर्वांना परिचित असणारा शब्द. खरं तर मुलांवरचं प्रेम, पती पत्नींमधलं एकमेकावरचं निस्मित प्रेम, झालंच तर बहीण भावांचं प्रेम अन भावा भावांचं प्रेम, याचा खोलवर जाऊन विचार केला तर प्रेम निस्मित असतं, नव्हे तर असावं लागतं. खरं तर या प्रेमात निसर्गाने खूप मोठी ताकद निर्माण केली. याला डोळस प्रेम म्हणता येईल. पण कधी एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाने प्रेमात पडते, त्या प्रेमाला समाज मान्यता देता येत नाही. खरं तर अशा प्रेमाला राज्य मान्यता पण नसते आणि मग अशा प्रेमातूनच अंधारात काहीतरी घडतं आणि मग तेच प्रेम आंधळं ठरतं. हरिभाऊंच्या बाबतीत असंच काहीसं घडलं. खरं तर प्रेमात पडण्याचं एक वय असतं. ठराविक वयात निस्मित प्रेम केलं तर कदाचित त्याची परिणती चांगल्या घटनेत होऊ शकते. पण हेच प्रेम अनैतिक मार्गाने केलं जातं तेव्हा त्याचा परिणाम फक्त वाईटच असू शकतो. खरं तर माणसाने डोळसप्रमाणे प्रेम करावं. यात अनैतिकता असावी, नाहीतर मग ते प्रेम आंधळं ठरतं आणि काहीतरी आकस्मित घडत राहतं. हरिभाऊंचा नेमका हेच कळलं नाही. खंडाळा तालुक्यातले बावकलवाडी हे एक छोटंसं गाव, लोणंद पोलीस ठाण्याच्या कक्षेत येणारं आणि खऱ्या अर्थाने पूर्ण ग्रामीण पार्श्वभूमी असणारं छोटंसं गाव. याच गावात हरिभाऊंचं आपल्या परिवारासह वास्तव्य होतं. हरिभाऊंची पत्नी मंदाकिनी तसं पाहिलं तर गृहकृत्य दक्ष होती. दोघांचाही संसार बऱ्यापैकी चालला होता. म्हटलं तर हरिभाऊ आपल्या संसारात खाऊन पिऊन सुखी होता. पती पत्नींचा संसार खरं तर एकमेकांच्या विश्वासावरच चालला जातो. दोघातल्या एकाने जरी दुसऱ्याशी प्रतारणा केली तर त्याचा परिणाम फक्त घातकच असतो. खरं तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला हे माहीत असतं. तरीही कधीकधी कुणीतरी अंधळेपणानं एखादं प्रेम करू पाहतं. खरं तर ते अनैतिक प्रेम असतं. त्या प्रेमात पावित्र्याचा लवलेशही नसतो आणि म्हणूनच ते प्रेम घातक ठरतं. पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर त्या प्रेमाची अनैतिक प्रेम अशीच नोंद होते. या असल्या प्रेमातून मग एखादे वेळेस महाभारत घडतं आणि मग मात्र पश्चात करायची वेळ येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. हरिभाऊंचं काहीसं असंच घडत राहिलं. त्याचा शेवट अर्थात वाईट झाला. तसं पाहिलं तर हरिभाऊ एक संसारी माणूस. मंदाकिनीसारखी घरात पत्नी होती. घरचा व्यवसाय पाहता सुखी संसार करायचं वय. पण कधीकधी माणूस नसत्या फंदात पडतो, किंबहुना मोहात फसतो. हरिभाऊंचं पण असंच घडलं. त्यांच्या घरापासून काही अंतरावर वैजंताचं कुटुंब राहत होतं. वैजंताचं पण सुखी संसार होता. नवरा होता, तरणबांड पोरगा होता. पण एक दिवस दोघांनाही मोहात पडावंसं वाटलं. तसं पाहिलं तर हरिभाऊंचं आणि वैजंताचं पूर्वीपासून ओळख होती. ओळख असणं हा काही गुन्हा नाही. पण याच ओळखीचं जेव्हा सलगीत रूपांतर होतं तेव्हा अघटित घडायचं सुरुवात होते. मग माणूस त्या मोहापायी पूर्ण आंधळा बनतो. खरं तर प्रेम मुळी आंधळं असतं. हरिभाऊ आणि वैजंताचं असंच घडत गेलं. अगोदर दोघांची ओळख होती. मग या नात्या कारणाने वारंवार भेटीगाठी होत राहिल्या आणि यातून मग एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि शेवटी ते दोघे एवढे जवळ आले की त्यांना आपण हे कृत्य नैतिक करतोय का अनैतिक करतोय याचं भानही राहिलं नाही. खरं तर संसारी माणसाचा असा पाय घसरणं केव्हाही वाईटच, हे खरं तर प्रत्येकाला माहीत असतं. पण प्रेम केव्हाही आंधळं बनतं. पण समाज कधीच आंधळा नसतो. हरिभाऊ आणि वैजंताचे जरी चोरी चुपे अनैतिक संबंध सुरू झाले तरी समाजापासून लपून राहू शकले नाहीत. साऱ्या समाजात याची एक दिवस वाच्यता होणारच होती. खरं तर पाप कधीच लपून राहत नाही म्हणतात ते काही खोटं नाही. एक दिवस उगवला आणि या अनैतिक गोष्टीचा सारीकडे बोलबाला झाला. एवढं झाल्यानंतर ही गोष्ट हरिभाऊंच्या पत्नीपर्यंत पोचायला काही वेळ लागला नाही. स्त्री एक वेळ रूप असतं. प्रत्येक पत्नी साऱ्या गोष्टीत वाटा देईल, पण आपल्या पतीची अशी वाटणी देऊ देणार नाही, ही सर्वसाधारण धारणा आहे. मंदाकिनी पण त्याला अपवाद नव्हती. आपल्या नवऱ्याचं हे अनैतिक वागणं कळल्यापासून ती वेडीपिशी झाली. खरं तर हे
रणांगणीत झाली होती. आणि मग हरिभाऊंच्या संसारात वाद निर्माण व्हायला लागलं. संसार नोकेला प्रचंड हेलकावे बसायला लागले. घरातली शांतता पार नष्ट झाली. खरं तर घरात महाभारत घडायला लागलं. आजूबाजूच्या परिवारांना हा एक चवीचा विषय झाला आणि प्रत्येक घरात त्या आगळ्या वेगळ्या संबंधांची चर्चा मोठ्या चवीने रंगायला लागली. लोकांना पण असला विषय हवाच असतो. मग काय, हरिभाऊंच्या या कृत्याची जिकडं तिकडं गरमागरम चर्चा व्हायला लागली. आणि इकडे मंदाकिनी पार कोसळली. तिची अस्वस्थता पार शिगेला पोचली. आता गप्प राहून चालणार नव्हतं. काहीतरी अनर्थ घडण्याची शक्यता होती. या अगोदरचं मार्ग काढण्याचं मंदाकिनीने ठरवलं. हरिभाऊंचं आणि तिचं निकाराचं भांडण झालं. पुन्हा पुन्हा या मुद्द्यावर वाद व्हायला लागले. घराला खरं तर स्मशानकळा आली. घरातली शांतता पार पळून गेली. 2 वेळचं जेवण कुणाला गोड वाटेना. आता कुठंतरी हे थांबवलंच पाहिजे याची हरिभाऊंना जाणीव झाली. आपला सारा संसारच धोक्याच्या वळणावर आहे म्हटल्यावर हरिभाऊंनी आपल्या बेताल वर्तनाला आळा घातला. हरिभाऊंचं आणि वैजंताचं एकमेकांना भेटणं बंद झालं. आता मात्र मंदाकिनीचं मन काहीसं शांत झालं. संसाराचा गाडा योग्य मार्गावर आला. घरात परत शांतता आली. पण ही वादापूर्वीची शांतता होती याची कुणालाही कल्पना नव्हती. असाच काही काळ गेला. आता मात्र हरिभाऊंनी स्वतःला पूर्ण बदलून घेतलं होतं. कदाचित बायकोच्या धाकाने बदलले असतील, कदाचित समाजात होणाऱ्या निंदा नालस्तीमुळे असेल, तर कदाचित हरिभाऊंना पश्चाताप झाला असेल. कारण काहीही असो, पण एकदाचं हरिभाऊंनी आपलं अनैतिक वर्तन थांबवलं आणि त्यानं वैजंताचा नाद सोडला. एवढं बाकी खरं. आता कुठंतरी हे थांबवलं पाहिजे याची हरिभाऊंना जाणीव झाली. आपला सारा संसारच धोक्याच्या वळणावर आहे म्हटल्यावर हरिभाऊंनी आपल्या बेताल वर्तनाला आळा घातला. हरिभाऊंचं आणि वैजंतांचं एकमेकांचं भेटणं बंद झालं. आता मात्र मंदाकिनी मन काहीसं शांत झालं. संसाराचा गाडा योग्य मार्गावर आला. घरात परत शांतता आली. पण ही वादापूर्वीची शांतता होती याची कुणालाही कल्पना नव्हती. वैजंतानं देखील स्वतःच्या बेताल वर्तनाला आळा घातला. तिनं देखील झाला तेवढा तमाशा बस झाला असा विचार केला असेल. त्यातच तिचा तरणबाण पोरगा आता लग्नाला आला होता. आता घरात नव्या नवलाईची सूल येणार होती. आता आपण असं स्वैर वागणं बरे नव्हे असंही वैजंतानं विचार केला असावा. कारण काहीही असो, पण दोन्ही बाजूनी गाडी रुळावर आली होती. आता दोन्ही घरात सुखशांती नांदत होती. वैजंताचा पोरगा आता लग्नासाठी आतुर झाला होता. खरं तर तो उतावीळ झाला होता आणि गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसला होता. वैजंताच्या पोराचं बाशिंग बहुधा भक्कम असावं. त्याला एक सोयरीक चालून आली. पोरगीही पसंत पडली. त्यांची देण्याघेण्याची बोलणीसुद्धा यशस्वी झाली. हा म्हणता वैजंताच्या पोराच्या लग्नाची वार्ता गावभर झाली आणि साऱ्यांनाच पोराचं अचानक लग्न ठरल्याचं समजून आश्चर्यही वाटलं. अर्थात हरिभाऊंच्या कानावरसुद्धा वैजंताच्या पोराच्या लग्नाची बातमी धडकली आणि तोही या वार्तेने अचंबित झाला. आता बऱ्याच दिवसापासून हरिभाऊ वैजंतापासून दूर होता. कदाचित वैजंतासुद्धा या संबंधाला विटली असावी. पण बऱ्याच दिवसापासून दोघांना एकमेकांशी संपर्क तुटला होता एवढं बाकी खरं होतं. कदाचित त्यामुळंच आता हरिभाऊंला वैजंताबद्दल पहिला इतका जिव्हाळा वाटत नव्हता. या उलट तिच्याबद्दल मनात एक प्रकारची असूया निर्माण झाली होती. त्यातच तिच्या पोराचं लगीन ठरलंय हे कळल्यापासून तर त्याला वैजंताचा कारण नसताना द्वेष वाटायला लागला. कधी कधी तिच्या पोराचं ठरलेलं लगीन मोडावं असंही त्याला वाटायला लागलं. माणसांच्या मनात एकदा सुडाची भावना निर्माण झाली तर त्याच्या हातून काहीतरी विपरीत घडतं. अर्थातच हरिभाऊच्या बाबतसुद्धा असंच घडलं आणि हे घडणारच होतं. हरिभाऊंची उचापती मन पुन्हा जागं झालं. त्यांच्या मनात नाही ते विचार यायला लागले. कसंही करून हे लगीन मोडलंच पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. खरं तर एखाद्याच्या मांडवावर वेल चढत असेल तर सहसा कुणी त्याला अटकाव करीत नाही. उलट समाज अशा गोष्टीला हातभार लावतो. पण समाजात सारीच माणसं असा सज्जनपणा दाखवत नाहीत. काहींना तर उचापती करण्यातच आसुरी आनंद वाटत असतो.
हरिभाऊसुद्धा असाच उचापती माणूस म्हणून समाजात प्रसिद्ध होता. शेवटी हरिभाऊंनी वैजंताच्या पोराचं लगीन मोडण्याचा एकच ध्यास घेतला आणि त्या दिशेने त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली सुद्धा. आज हरिभाऊचा अवदसा आटवली होती. हेच खरं. इकडचा तिकडचा विषय काढून शेवटी हरिभाऊंनी मूळ विषयाला एकदम हात घातला. तसेच आपले आणि वैजंताचे पहिल्यापासून अनैतिक संबंध आहेत, तेव्हा त्या घराशी सोयरी करू नका म्हणूनही बजावले. ही अशुभ वार्ता ऐकून पोरीच्या बापाचे मस्तक एकदम तापले. वैजंतानं आपल्याला फसवल्याचा प्रयत्न केला अशीच नव्या पाहुण्यांची दृढ भावना झाली आणि त्याने क्षणाचीही उसंत न घेता एकदम वैजंताचे घर गाठले. लग्नाच्या प्रश्नावरून बरीच वादावादी झाली आणि शेवटी हे लगीन अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले. हे सारी आग त्या हरिभाऊनेच लावली हे समजून वैजंता डिवचलेल्या नागिनीप्रमाणे एकदम चवताळून उठली. शिवाय गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला तिचा पोरगा तर पार बिथरला. काहीतरी अघटित घटनेची ही नांदी होती. आता या लग्नात विघ्न आलंय म्हटल्या वैजंतानं आणि तिच्या पोराचा रातभर डोळ्याला डोळा लागला नाही. समजा हे लगीन मोडलं आणि दुसरं एखादं ठरलं तर ते लगीन मोडण्याचा पण हरिभाऊ प्रयत्न करणार हे नक्की होतं. त्यातून आता या उचापतीखोर हरिभाऊचा कायमचा बंदोबस्त करणं जरूर होतं. नाहीतर आपल्या पोराच्या आयुष्यात कायमच विष हा हरिभाऊ कालवणार असं वैजंताला राहून राहून वाटायला लागलं. तिच्या पोराचं तर मातच फिरलं होतं. या उचापती माणसानं पार होत्याचं नव्हतं करून टाकलं होतं. आता कसे हे करून त्याचा काटा काढला पाहिजे असा मायलेकांनी विचार केला. एवढंच काय, पण उद्याच्या उद्या हरिभाऊचा सूड घ्यायचा असंही ठरलं. आता मात्र वैजंता पेटून उठली होती आणि तिचा पोरगासुद्धा. दुसऱ्याच दिवशी रात्रीची वेळ ठरली. चांगला अंधार पडल्यावर वैजंतानं आणि तिच्या पोरानं हरिभाऊचं घर गाठलं. हरिभाऊ आपल्या घरात ऐशारामात पहुडला होता. तेवढ्यात एका बेसावध क्षणी दोघा मायलेकरांनी तुफान हल्ला केला. धारदार शस्त्रांचे सपासप वार करण्यात आले. हरिभाऊ पुरसा घायाळ झाला. तो मेला असे समजून वैजंता आणि तिच्या पोरानं काढता पाय घेतला. आजूबाजूच्या माणसांची तुफान गर्दी जमली. काहींनी चलाकी करून हरिभाऊला सरकारी दवाखान्यात हलवले. अर्थातच डॉक्टरांनी तातडीने आपले उपचार सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले आणि हरिभाऊंचे प्राण वाचले. पण हरिभाऊंच्या पायावरच्या जखमा एवढ्या खोलवर होत्या की त्यांचा एक पाय पार तुटला होता. डॉक्टरांना हरिभाऊंचा एक डावा पाय जोडता आला नाही. एकंदरीत या प्राणघातक जखमांमुळे हरिभाऊ आपला डावा पाय गमवावा लागला आणि अखेर हरिभाऊ या साऱ्या अनैतिक वागणुकामुळे अपंग झाला. तो कायमचाच. आता त्याला आयुष्यभर कुबड्याचा आधार घ्यावा लागणार होता. खरं तर हरिभाऊचा सारा संसारच आता पांगळा झाला होता. काहीही झालं तरी या साऱ्या घटनेमुळे वैजंता आणि तिच्या मुलानं चा गुन्हा केला होता यात काही शंका नाही. त्यामुळे लोणंद पोलीस ठाण्यांकडून कायदेशीर कारवाई होणं अपरिहार्य होतं. कायद्याच्या कचाट्यातून आता वैजंता सुटणार नव्हती तर तिचा मुलगाही सुटणार नव्हता. हरिभाऊ तर आता जन्माचा पांगळा झाला होता आणि त्याचा सारा संसारही आता पांगळाच होणार होता. हरिभाऊंच्या बायकोला भरपूर मनस्ताप झाला होता आणि पुढेही होणार होता. समाजात दोन्हीही कुटुंबाची भरपूर बदनामी झाली होती. समाजानं हा सारा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहिला होता. खरं तर बरंच काही घडलं होतं. ते केवळ अनैतिक आणि बेताल वागण्यामुळं. शेवटी एकच खरं, कधी कधी प्रेम आंधळं असतं. खरं तर प्रेम करणं तसं वाईट नाही, फक्त त्या प्रेमात नैतिकता हवी. प्रेम नेहमी डोळ्यासपणानं करावं. प्रेमात पावित्र्य असावं. जेव्हा हेच प्रेम अनैतिक असतं तेव्हा ते फारच घातक असू शकतं. हरिभाऊला पण अनैतिक प्रेमाचा धडा मिळाला, पण केव्हा? स्वतःचा एक पाय तुटल्यानंतर.